जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 29 जूनचं प्रवचन. सध्या अचानक पावसाळा सुरू झाला असल्यामुळे सगळीचकडे व्हायरलची साथ असल्यामुळे मी जरा आजारी आहे. पण मी महाराजांना एकच मागितलं होतं की काहीही असो, प्रवचन थांबलं नाही पाहिजे. तर तेवढी शक्ती महाराजांनी माझ्यात आहे ठेवलेली. थँक्यू. पुण्यतिथी कशी साजरी करावी. सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल. या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि इथे आल्यासारखे काहीच केल्याचे श्रेय तरी मिळेल. माफ करा, नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते. पण तुम्हीच दारं लावून ठेवले तर मी काय करणार. पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार. तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा आणि विषयाचा घाला होणार नाही. म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातच चालला आहे. त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोऱ्याने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसेच तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काहीही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समाचात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाल तर वेड्यासारखे नाही का होणार. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट राहील. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात. खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहे. पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे असा आजच्या दिवसापासून ठरवा. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. यहाँ पे ऐसा बोला गया है कि संतों की हम लोग पुण्यतिथि, उनका उत्सव हम लोग पूरा सेलिब्रेट करते हैं. तो उनका ये कहना है कि ये सेलिब्रेट करने का तरीका क्या होना चाहिए कि आपने नाम कुछ भी हो जाए हम लोग नाम नहीं छोड़ेंगे. चाहे कुछ भी कोई बताए, हमको गलत बताए, सही बताए, कोई भी सलाह दे तो भी हम लोग भगवान का नाम नहीं छोड़ेंगे. ये एक बहुत ही अच्छा तरीका है किसी को भी ट्रिब्यूट देने का. दूसरा तरीका है कि भगवान जब भी आपको जन्म देता है तभी वो आपके साथ ही रहना चाहता है, लेकिन आप ही इस संसार रूपी बंधनों में ऐसे उलझ जाते हैं कि खुद ही दरवाज़ा बंद कर लेते हैं जहाँ से भगवान आने वाले. और वो सबसे अच्छा, सबसे आसान और खुलने वाला दरवाज़ा है नामस्मरण. नाम भगवान का स्वरूप ही है. जैसे जैसे आप नाम लेते जाएंगे
भगवान आपके अंदर ही प्रकट होने वाले हैं, वो आपके अंदर ही है। उन्हें सिर्फ नाम साधना से ही आप जीत सकते हो। तो बाकी पुण्यतिथि, समारंभ, उत्सव करके भगवान को याद करना बहुत अच्छी बात है। ये सामाजिक एक क्या बोलते हैं उसको, गैदरिंग के लिए बहुत अच्छी बात है। लेकिन आपका मेन उद्देश्य भगवान से प्रेम और नामस्मरण होना बहुत ज़रूरी है। वो नामस्मरण आप करते रहेंगे तो आपको उसकी प्रचिति आना ही आना है और आपको आनंद मिलना ही मिलना है। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।